नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा डायरेक्ट आमच्या शेतातून बनवला आहे, कारण आम्ही आमच्या 2 एकर मोसंबी जी बागायती मोसंबी शेती आहे या मोसंबीमध्ये आंतरपीक म्हणून अजून ही मोसंबी 3 वर्षाची झाली नसल्यामुळे याच्यात आंतरपीक म्हणून ह्या वर्षी आम्ही जो काही कोबी आहे ही कोबी आम्ही 10,000 रोप या मोसंबीमध्ये लावलेले आहे। तर या रोपाला जे काय आहे शेतकरी मित्रांनो, गोगलगाईचा खूप मोठा परिणाम झालेला आहे। गोगलगाई हे खूप रोप खात आहेत। तर आपण या व्हिडिओमध्ये या गोगलगाईसाठी मी काय उपाययोजना केली आहे किंवा कोणते औषध वापरले आहे जेणेकरून गोगलगाईचा नायनाट होत आहे याची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा। शेवटी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व अशाच नवनवीन शेतीविषयक माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या मोसंबीमध्ये अशा प्रकारे ड्रिपवरती कोबी पिकाची लागवड केलेली आहे। एका ड्रिपवरती आपण 2 साईडने आपण बघू शकता, एका ड्रिपवरती आपण 2 साईडने कोबीची लागवड केली आहे। जवळपास 1 इंचीचं अंतर या दोन्ही कोबीमध्ये ठेवलेले आहे। त्यासोबतच हे जे काय ड्रिपचं 1.5 फुटाचं अंतर आहे, परंतु आता याला जो काय गोगलगाईचा परिणाम होत आहे तो गोगलगाई याचे पान शेंडे जे काय प्रकारे आहे हे पूर्ण खात आहे। आपण पाहू शकता इथे जे रोप आहे त्यानंतर इथले रोप हे गोगलगाईने खाल्लेले आहे, त्याचे पुढचे रोप देखील गोगलगाईने खाल्लेले आहे। या रोपावर देखील गोगलगाईचा परिणाम झालेला आहे। तर अशा प्रकारे जी तूट आहे ती आमच्या शेतीमध्ये गोगलगाईमुळे तूट होत होती। तर यासाठी मी एक स्पेशल गोगलगाईचे औषध जी काही वडी असते, हे औषध एक वडीच्या प्रमाणामध्ये मिळते। हे शेतामध्ये आपल्याला शिपायचे असते। ते शिपल्यानंतर तुम्हाला मी रिझल्ट आधी दाखवतो, नंतर तुम्हाला मी औषध सांगतो कोणतं आहे। मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही, ही जी काय आहे आपण औषधाची वडी टाकलेली आहे व ती खाण्यासाठी वासाने जे काय गोगलगाई आलेले आहेत त्या गोगलगाई येऊन एका वडीपाशी 4 ते 5 गोगलगाई येऊन मरून पडलेले आहेत, जेणेकरून गोगलगाईचा बराचसा परिणाम तुमच्या पिकावरती होणार नाही। तुम्ही इथे पण पाहू शकता, इथे पण बऱ्याच साऱ्या गोगलगाई अशा इथे पडलेल्या आहेत। तर हे जे काय औषध आहे हे जर तुमच्या कोणत्याही पिकावरती गोगलगाईचा कसलाही परिणाम होत असेल, गोगलगाई तुमच्या शेतामध्ये जास्त दिसत असतील किंवा पिकाचे नुकसान करत असतील, तर तुम्ही या औषधाचा तुम्ही वापर करू शकता। तर हे औषध मित्रांनो कोणते आहे हे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर हे औषध एका वडीप्रमाणे भेटते, जे आपल्याला याची शेतामध्ये शिंपणी करावं लागते। जशा प्रकारे आपण खत शिंपडतो तशा प्रकारे याची शिंपडणी आपल्याला आपल्या शेतामध्ये करावी लागते, जेणेकरून त्याच्या वासाने गोगलगाई येतात व ते औषध खाऊन गोगलगाईचा नायनाट होतो। शेतकरी मित्रांनो, मेटल डिहाइड नावाचे जे काही कंटेन आहे, जे काही केमिकल आहे या औषधामध्ये आहे। तर तुम्ही हा पॅकेट पाहू शकता, मेटल डिहाइड 2.5% मध्ये ड्राय पेलेट। यामध्ये तुम्ही वैयक्तिक वेगळी कंपनी कोणती निवड करू शकता, फक्त मेटल डिहाइड हे कंटेंट असलेले तुम्हाला औषध, याला एक वडीसुद्धा म्हटले जाते, हे तुम्हाला घेऊन तुमच्या शेतामध्ये तुम्हाला याची शिंपणी करायची आहे। तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकता, ज्या काही गोगलगाई आहेत हे गोगलगाई ही जी काही निळ्या कलरची वडी आहे ही निळ्या कलरची वडी खाऊन इथे आपल्याला संपुष्टात आलेल्या दिसत आहेत। तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।